अर्धी कोळंबी आपल्याला मसाल्यातलं कालवण बनवायचं आहे आणि कांदा परततोय. सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं आहे आपल्याला अद्रक, लसूण आणि सुकं खोबरं. ओके. काळा मसाल्यातलं कालवण बनवण्यासाठी सगळ्यात आधी कांदा भाजून घ्यायचा आहे. असा पूर्ण ब्लॅक करायचा, बिलकुल त्याच्यामध्ये ऑइल वगैरे टाकायचं नाही आहे. गॅसवर पण भाजू शकता तुम्ही, पण मम्मी असंच भाज. कांदा हा असा पूर्ण काळा झाल्यानंतर प्रॉपर भाजलेला आहे तो आता. तर आपल्याला चण्याची डाळ, 1 चमचा चण्याची डाळ ती हलकीशी भाजून घ्यायची आहे. डाळ भाजून झाल्यानंतर आता आपल्याला रोस्ट करायचा आहे काय फुटाणे ते सुकं खोबरं. सुकं खोबरं भाजताना थोडंसं तेल वापरायचं आहे. त्यानंतर थोडेसे फुटाणे पण खोबऱ्यासोबतच भाजून घ्यायचे आणि आता हे सगळं एकत्र भाजायचं. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आता वाटायचं आहे आलं, लसूण आणि सुकं खोबरं. ओके. आणि आता जे वाटून घेतलं आपण आलं, लसूण आणि सुकं खोबरं, आधी त्याची पेस्ट ऍड करायची आणि नंतर मग कोळंबी. ओके. दुसऱ्या गोष्टीच्या आधी नाही, पहिल्या गोष्टीच्या आधी दुसरी गोष्ट येते. दुसरी गोष्ट पहिल्या गोष्टीच्या आधी येते. कांदा, खोबरं, फुटाणे आणि चण्याची डाळ जे वाटली होती ते असं काहीच दिसतंय. ते केक घ्यायच्या आधीच मम्मीने वाटलं की काही झाले खूप सारा त्याच्यामुळे. वाट व्हिडिओ कशाला काढायचे त्याच्यावर? अरे दाखवले ना आपण मसाला. अरे पण मग परत मग पूर्ण दाखवायला पाहिजे ना, असं कसं अर्ध अर्ध दाखवणं. वाटलेला मसाला हा वाटलेला मसाला भाजून घेतला. पूर्ण अशी रेड झाली आहे. आता आपल्याला ऍड करायची आहे याच्यामध्ये कोळंबी. त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं ती. थोडंसं परतून मग ह्याला आता झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. आता कोळंबीमध्ये ऍड करायचा आहे आपल्याला घरगुती मसाला, काळा मसाला आहे. हा, घरी बनवलेला मसाला. आणि आता ऍड करायचं आहे आपल्याला ते वाटण कांदा खोबऱ्याचं. आता काय? पाणी. आता पाणी. मिक्सरचं भांड धुवून. मिक्सर नाही, याला म्हणतात काळं कालवण कोळंबी. पण खरंच मटणासारखं लागतं. एकदा नक्की ट्राय करा. जो कुठला घरात मसाला असेल तो वापरा, पण अशा पद्धतीनेच बनवा. आणि आता थोडंसं गरम पाणी, नॉर्मल पाणी नाही आहे, गरम पाणी आहे. कन्सिस्टन्सी. ए मी चुकायची बाबा. गपरा टाक लवकर मीठ जाऊ दे आतमध्ये. हा, कळशी.
कळशीत कळशी. कळशी कळशी अशी पाहिजे डिप्रेशन बॉक्स. ओके, आता ऍड करायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ. कोळंबीला ऑलरेडी हळद आणि मीठ लावलं होतं, तर आता थोडंसं जरा बस. आता भेटूया थोडी उकळी आल्यानंतर परत एकदा. तोपर्यंत होईल जरा कालवण. तोपर्यंत जरा आम्ही आलो. ओके. वाव, तर रेडी आहे आपलं कोळंबीचं काळ्या मसाल्यातलं कालवण. आवडत नाही, ऑइल नाही वापरले घरात, कोणी नाही खात जास्त ऑइली, त्याच्यामुळे थोडंसं कमी तेलामध्येच असतं भाजी वगैरे आमची. पण आणि खरंच लिटरली हे मटणासारखं लागतं. मस्ट ट्राय आहे, एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच. बाय.